बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री आष्टी, पाटोदा, शिरूर आणि बीड या भागात ढगफुटी झाली। यामुळे सिंदफणा नदीला पूर आलाय। सिंदफणा नदी पात्रानं रौद्ररूप धारण केले। याचा फटका साक्षर, पिंपरी, धारवंटा, उकड, पिंपरी या गावांना बसलाय। संपूर्ण पाणी शेतांमध्ये घुसले। काही भागांमध्ये गावातही पाणी घुसले। धोक्याच्या पातळीवरून नदी वाहतीये। काय नेमकी तिथली परिस्थिती दाखवतात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद। बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री धुवाधार पाऊस झाला आणि आष्टी, पाटोदा, शिरूर या भागामध्ये ढगफुटी झाली। आणि मी सध्याला बीडच्या साक्षर पिंपरीमध्ये शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये आहे। तुम्हाला वाटत असेल की नदी आहे का, कारण नदीसारखं स्वरूप जे आहे ते तलावाचं स्वरूप शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेलं आहे। संपूर्ण उभं कपाशीचं पीक जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे। माझ्या जवळपास कमराच्या वर जे आहे ते या ठिकाणी पाणी दिसतंय। हे संपूर्ण चित्र जे आहे ते बीड जिल्ह्यातल्या साक्षर पिंपरी मधलं आहे। सिंदफणा नदीने रुद्ररूप घेतल्यामुळे आणि ढगफुटी झाल्यामुळे हे संपूर्ण परिस्थिती आपण शेतामधली बघू शकतो। कशा पद्धतीनं शेतामध्ये तलावाचं स्वरूप आलेलं आहे आणि कपाशीचं पीक जे आहे ते उभं पीक आता पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे। आम्ही करायचं कसं, आमचं भागणार कसं, आम्ही उदरनिर्वाह कसा भागवायचा, अशी परिस्थिती शेतामध्ये दिसते। माझ्यासोबत काही ते शेतकरी आहेत। माझी विनंती आहे की काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीचं इथं परिस्थिती आहे नेमकी? रात्री शिरूर कासार तालुक्यामध्ये ढगफुटी झाली आणि ढगफुटी झाल्यामुळं नदीनं सिंदफणा नदीनं रुद्ररूप धारण केलं। रुद्ररूप धारण केल्याच्या नंतर आमच्या शेतामध्ये पूर्ण पाणी घुसलंय। आम्ही शेतकरी बांधवांनी करायचं काय? आम्ही शेतकरी बांधवांनी कुणाकडे दखल घ्यायची, याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी। आणि दखल घेतल्याच्या आमच्या शेतामध्ये पूर्ण पाणी, आमचं संपूर्ण शेत पाण्याखाली वाहून गेलंय। हे कॅमेरामॅनने आधी शासनाला दाखवावं आणि शासनानं आमच्या शेतकऱ्याची दखल घ्यावी आणि दखल घेऊन आम्हाला 100% अनुदान द्यावं। आमचं जे नुकसान झालंय ती नुकसान भरपाई थोडी का होईना शासनाने आम्हाला द्यावी, आम्हाला थोडी का होईना मदत शासनाने आम्हाला करावी। ही या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो, जे कृषी अधिकारी असतील, कृषी सहाय्यक असतील, कृषी मंत्री असतील, जे कोणी असेल शासकीय कृषी सहाय्यमधील, त्याच्या शासनानं संपूर्ण दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा। आमचं असंख्य असं नुकसान झालं, आमचे हांडे, भांडे, करडं, शेळ्या सुद्धा वाहून गेल्यात। त्यामुळे शासनानं याची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि आम्हाला या शेतकऱ्यांना, गरिबांना न्याय मिळवून द्यावा। एवढंच मी शासनाला सांगू इच्छितो, कारण जे नुकसान झालंय ते आम्ही तुम्हाला पूर्ण मागत नाहीत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।